सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर अखेर डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे, नोव्हेंबरचा सुद्धा जमा झालेला आहे आणि जानेवारीचा हप्ता या तारखेला इथं जमा होईल। ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला हे काम करा, लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे। तर ते पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल। तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या। तर इथं लाडकी बहीण योजना काय टाकायचं, तुम्हाला लाडकी बहीण योजना टाका, सर्चवरती क्लिक करा। तर इथं तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये बरेच महिलांना काय झालेलं आहे, पैसे इथं आलेले नाही। तर आता यामध्ये अपात्र महिला कोणकोणत्या कारणामुळे आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त दिसलेलं आहे तर अशांचे पैसे तर बंद झालेले आहे। ज्यांचं यादीमध्ये नाव दिसत नाही, ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेले नाही तर अशांचे पैसे तर आलेले नाही। तर तुम्हाला हे काम करायचं आहे, काय करायचं आहे ते सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटी। तर आता यामध्ये तुमच्या घरातील कोणी कर्मचारी असेल, सदस्य असेल तर त्यामुळे तुम्ही अपात्र ठरणार आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, काय ट्रॅक्टर वगळून, तर अशांचे महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या, तर अशा महिलांना पैसे तर आलेले नाही। तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन कशावरती, तर त्याआधी जे की इथं तुम्हाला जे काही हेल्पलाईन नंबर आहे 181 म्हणजे 181, तर या हेल्पलाईन नंबरला ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर त्यांनी कॉल करून विचारू शकता की तुम्हाला पैसे का आलेले नाही, किंवा पंचायत समिती बाल कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन। क्लिक केल्याच्या नंतर आता आपलं पहिलेच ऑलरेडी यामध्ये लॉग इन आहे, तर आपण लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करून दाखवणार आहे। तर आता आपल्याला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ज्या मुलांनी फॉर्म भरलेला होता त्यांचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका। तर आता बरेच जणांचे प्रश्न येतील की पासवर्ड काय टाकायचा आहे, ज्यांना कोणाला पासवर्ड आठवत नसेल व लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतावेळेस मोबाईल नंबर आठवला असेल की कोणता दिला होता ते मोबाईल नंबर टाकायचा आहे। हा जो कॅप्चा जसाच्या तसा टाकून लॉग इनवरती क्लिक करा। ज्यांना कोणाला पासवर्डमध्ये प्रॉब्लेम जात असेल तर तुमचा पासवर्ड विसरलात का, या क्लिकवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर पासवर्ड रिसेट करण्यासाठी मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। तर तुमचा जो काही पासवर्ड आहे ते फॉरगेट होईल व तुम्हाला नवीन पासवर्ड येऊन जाईल। तर यामध्ये मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करा। तर आपण हे सर्व प्रोसेस इथून लॉग इन करून घेणार आहे। तर आता आपण मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला, पासवर्डसुद्धा टाकलेला आणि कॅप्चा लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथं आपलं लॉग इन झालेलं. तर आता इथे तुम्हाला दिसेल केलेला अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म येत्या 17 दिवसांमध्ये सुरू होणार आहे। तर त्या संदर्भात लवकरच आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल। केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला दिसत असेल इथं अप्रूव्हल। तर आता ज्यांच्यासमोर इथं तुम्हाला जे पहा दाखवल्याप्रमाणे इथं ज्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे, तर आता कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेले आहेत ते सुद्धा पाहणार आहे व यांना पैसे का आलेले नाही। तर हे पाहण्यासाठी तुम्हाला या आयकॉनवरती क्लिक करा। क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल। मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर यामध्ये तुमचा कोणता जिल्हा आहे, काय आहे, काय नाही, कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहे ते तुम्हाला इथं सर्व डिटेल्स बघायला मिळेल। तर आता यांचं जे काही जे काही प्रॉब्लेम आहे ते यांचं काय दाखवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल। कोणत्या कारणामुळे यांचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट केलेला आहे। तर इथं मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केली आहे, पण तुम्ही इथं लाईव्ह चेक करू शकता की यांचं का रिजेक्ट झालेलं आहे, कोणत्या रिझनमुळे। तर आता जे की तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारचे दिसेल। तर आता बरेच जणांचे काही डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोडिंगसाठी आलेले आहेत। तर आता ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर अशाने काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहेत। तर इथं आल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला आता ज्यांच्या कोणाच्या खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहेत तर ते तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल, त्यांच्यासमोर नो ऑप्शन दिसतील। तर यामध्ये तुम्ही क्लिक करून तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, काय केलेले आहे डॉक्युमेंट्स, तर इथं तुम्हाला पैशाचं एक आयकॉन दिसेल। या पैशाच्या आयकॉनवरती क्लिक करा। जे काही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील ते तुम्हाला इथं दिसेल की लाईव्ह पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे, किती इन्स्टॉलमेंट झालेले आहे। तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहेत। तर आता ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इथं पेंडिंग आहे, ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशांनी 181 या टोल फ्री नंबरशी कॉल करून तुम्ही विचारून घ्या की तुम्हाला पैसे का आलेले नाही, किंवा पंचायत समिती बाल कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा की तुम्हाला पैसे का मिळालेले नाही। तर इथं तुम्हाला ज्यांचा रिजेक्ट झालेला आहे त्या आयकॉनवरती क्लिक करा। क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स दिसतील। तर या डॉक्युमेंटमध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला खाली
रिझनमध्ये येऊन जाईल. तर आता यांचं एज लिमिटचा प्रॉब्लेम दाखवत आहे, म्हणजे यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला होता. त्यामुळे आता बरेच महिलांचे कमेंट्स इथं येतील की पैसे आम्हाला अधिक आलेले नाही. तर घाबरायचं काही कारण नाही. 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा किंवा पंचायत समिती बालकल्याण विभागाशी संपर्क साधा व तुमचे जर डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल तर तुम्ही इथून दूर करू शकता, जे की तुम्हाला इथे रिझन दाखवलेलं आहे. तर आता त्यांचा एज लिमिटमुळे डायरेक्ट रिजेक्ट झालेल्या आहेत. ज्यांचे कोणाचे रिटर्न आलेले आहेत तर अशाने पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करा. काही अडचण असतील तर कमेंट करून नक्की सांगा. यावरती लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू व यावरती सोल्युशन काढू. थँक्यू.